इकडे या गे. मी सहदेव बळीराम चटके, राहणार शिवणी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी या शिवणी गावातील एक शेतकरी आहे. या नदीकाठला जेवढा ऊस आहे, लाखो मेट्रिक टन ऊस सध्या वाया गेलेला आहे पूर्ण पाण्यामुळं. कमीत कमी नदीपासून आमच्या घरापर्यंत 2 किलोमीटर अंतर आहे. खाल्ली पिकं पाण्याने गेली ती, वरची पिकं पावसाने गेली ती. सगळ्या मोटरा, लाईटी, सर्व काय नुकसान झालेलं आहे की आता सध्या ज्या गावात पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची कागदपत्रक मागितली असतात ते सुद्धा या घरात राहिली नाही. ती सुद्धा पुरात वाहून गेली. ती खाण्यापिण्याचं सगळं वाहून गेले. आता मायबाप सरकार, ज्याला आपण मायबाप सरकार म्हणतो, खरंच त्यानं मायबापासारखं या शेतकरी लेकराला सांभाळावं. कारण का, जर तुम्ही कमी मदत दिली तर शेतकऱ्यांचा उद्रेक जास्त होणार आहे. भरीव अशी मदत द्या. आणि सगळ्यात मोठं म्हणजे कर्जमाफी. कारण का, त्याशिवाय पर्यायच नाही. आता शेतकऱ्यांना काहीच राहिलं नाही. आपण बघता ह्या घराच्या स्लॅबवरून पाणी होतं, आता थोडं पाणी तर उतरलंय. स्लॅबवरून पाणी होतं, त्यामुळं काही राहिलं नाही. पूर्ण सगळ्या मोटरा सगळं गेलेलं आहे, काही राहिलं नाही. त्यामुळं हात वर कर. गावचा सगळा संपर्क तुटलेला आहे. फक्त सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही कर्जमाफी करा आणि भरीव मदत द्या. नाहीतर शेतकरी देशोधडीला अगोदरच लागलेला आहे. त्याच्यानंतर त्याला काही खाण्यासाठी सुद्धा काही उरणार नाही. हे बघू शकता किती पाणी आहे. त्या घराच्या स्लॅबवरून पाणी होतं. ही डेपू फक्त इथला रोडचा असल्यामुळं राहिला आहे. ह्याच्या खाल्लं सगळं पूर्ण पडलेलं आहे. त्यामुळं मायबाप सरकारला विनंती आहे, तुम्ही तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न करावा.